The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द वॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून आपका स्वागत करता है। डिवाइन पाथवे अ कैंडिड पॉडकास्ट शो में एक आत्मा का सफर स्वामी श्री कंठानंद जी के साथ होस्ट राहुल ढोले के साथ हो रहे इन गहरे संवादों में स्पिरिचुअलिटी और प्रैक्टिकलिटी के संगम का अनुभव कीजिए और आंतरिक शक्ति की ओर अपने कदम बढ़ाइए। स्वामी जी जागृत नासिक, जागृत भारत, जागृत विश्व के संस्थापक हैं। उनका जीवन समाज को जागरूक करने और व्यक्ति के व्यक्तित्व को समृद्ध करने के लिए समर्पित है। तो चलिए सुनते हैं आज स्वामी जी को। व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आपला जो भक्तीचा प्रवास सुरू झालेला आहे ज्याचं नाव आहे डिव्हाइन पाथवेज, आणि या प्रवासामध्ये आपले जे मुख्य मार्गदर्शक आहेत नाशिकचे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्रीकंठानंद यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि आजचा जो एपिसोड आहे तो आपला होणार आहे भक्तीबद्दल समज आणि गैरसमज, मिथ्या आणि वास्तव ज्याला आपण म्हणतो या संदर्भातला। सो मी स्वामीजींना आता प्रवासाला सुरुवात करण्याची परवानगी मागतो आणि आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। तर स्वामीजी, तुम्हाला आढळणाऱ्या भक्तीबद्दलच्या काही म्हणजे जे काही समज किंवा प्रचलित ज्याला आपण म्हणतो की असे समज आणि गैरसमज कोणते आहेत, किंवा कुठले गैरसमज जास्त दिसतात तुम्हाला, लोकांना माहित नसतं, ते चुकीच्या वळणावरती जातात? जसं मागच्या एका एपिसोड मध्ये तुम्ही रंगांचं सांगितलं होतं, तर हा एपिसोडच आपण डेडिकेट केलेला आहे की भक्ती संदर्भात कुठले समज गैरसमज लोकांमध्ये आढळतात? भक्तीमध्ये जो बाह्य देखावा आहे त्याचं अजिबात महत्व नसतं। बाह्य देखावा म्हणजे तुम्ही लोकांना सांगू इच्छिता की तुम्ही किती ध्यानी आहात, तुम्ही किती योगी आहात, वेगवेगळ्या गोष्टींचं जे बाहेरचं जे अवडंबर करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतीही गोष्ट असो, याचं मूळ जे आहे ना, तर मूळ तुम्हाला मनामध्ये शोधावं लागेल। समज गैरसमज म्हणजे कसं आहे की तुमची इच्छा जर दूषित असली तर तुम्ही त्या भक्ती मार्गाकडे ज्या तीव्रतेने जायला पाहिजे त्या तीव्रतेने जाता येणार नाही, कारण त्याच्यातच अडकून राहा। म्हणजे गैरसमज कोणतीही गोष्ट, त्या गोष्टीला तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकता। तुमच्यामध्ये जर प्रेम असेल तर तीच गोष्ट तुम्हाला उपकारक ठरेल, आणि जर तुमचं त्या गोष्टीविषयी प्रेम जर नसेल तीच गोष्ट तुम्हाला अपायकारक ठरेल। जसं एक उदाहरण घेऊया, खूप भजन गायल्याने तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होणार नाही। तुम्ही खूप चांगले भजन सिंगर आहात, तुम्ही खूप वेगवेगळे स्टेजवर शोज करता, त्यामुळे तुम्हाला आंतरिक स्टॅबिलिटीची प्राप्त होणार नाही, तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल। म्हणजे तुम्ही चांगले सिंगर म्हणून ते व्यवस्थित। म्हणजे बरेचदा काय होतं की वरवर पाहता जो व्यक्ती देवाजवळ दिसतो तो देवाजवळ असेलच अशातला भाग नाही। म्हणजे मी वारंवार ज्या गोष्टीवर जोर देतोय की सेल्फ इंट्रोस्पेक्शन हे करणं फार गरजेचं आहे। तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पण मी वारंवार तेच सांगत असतो, तुम्ही चेक करत जा की नेमकं काय आहे। जसं मी एखाद्या तीर्थक्षेत्री जातो तर त्या तीर्थक्षेत्री जात असताना खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये मी विचलित होतो, याला त्याला शिव्या घालतो, आणि या मानसिकतेने मी त्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो, मला देव नाही दिसणार। कुठेतरी मी स्वतःचीच फसवणूक करतो आहे। देवाचं दर्शन म्हणजे कसं असतं की भेटी लागे जीवा, लागलीसी आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। देवाला आडंबराची आवश्यकता नसते। देव म्हणजे काय, स्वतःच्या आतमध्ये। देव हा शब्द जो आहे ना, खूप म्हणजे महत्वपूर्ण शब्द आहे। देव याचा अर्थ होतो की प्रकाश, दीप धातू पासून आलेला आहे। दीपक, देव या दोन्ही शब्दांचा जो मूळ धातू आहे तो एकच आहे, जो प्रकाशमान करतो। त्यामुळे माऊली काय म्हणतात की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तासभरी नाही, क्षणभरी, तासभरी नाही किंवा दिवसभरी पण नाही, तो जो क्षण आहे। तुमची वायरिंग चांगली आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन चांगलं आहे, तुम्हाला इथे प्रकाश हवा आहे, काय करावा लागतो, क्षणाचं काम असतं, दिवा फक्त बटन स्विच ऑफ, बस। किती वेळ लागतो, काउंट नाही करता येत, फ्रॅक्शन ऑफ सेकंड होऊन जातो।
स्वतःची तयारी ठेवा. भक्ती तयार आहे. हम्म. आतमधली तुमची तयारी असली, जसं सुरुवातीला म्हटलं ना, की तुझी आहे तुझं पाशी परी जागा. भक्तीचा संबंध स्वस्वरूपानुसंधानम त्याच्याशी आहे. जर ते स्वस्वरूपानुसंधानम नसलं तर प्रत्येक कृती ही चुकीचीच ठरेल. त्याच्यामध्ये एकतर क्लॅरिटी पण नसेल, कन्फ्युजन खूप असतील. आणि मला ते आपला प्रवास कसा चालू आहे माहितीये, म्हणजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे की खास काय म्हणजे ज्याला आपण की एखाद्या भवनामध्ये आपण शिरलोय, पण तिथे खूप जाळी जळमट आहे आणि रस्ता माहित नाहीये की नेमकं कुठं जायचंय. तर एक एक जाळी जळमट आहे, जे समज गैरसमज जे आहेत ना, की ज्या चुकीच्या धारणा आहेत, त्या आता तुम्ही एक एक दूर करत चाललेल्या आहेत आणि मग आपण त्या ठिकाणी चाललेलो आहेत असं मला वाटतं. कारण की हे हे जे आता तुम्ही सांगितलं ना, हे खूप मॅक्स टू मॅक्स लोकांच्या बाबतीत हेच घडतं अगदी होत आहे. आणि माहित नसतं. आणि मग यांनी कुणीतरी काहीतरी सांगितलं, जसं तुम्ही म्हणतात की अज्ञान, अज्ञान. त्याच्यामुळे हा खूप मोठा भाग होतो. पण स्वामीजी, हे जे मिथक आहेत किंवा हे ज्या मिथ्या गोष्टी आहेत, ह्या एवढ्या पॉप्युलर कसं काय होतात, म्हणजे ह्या एवढ्या लोकांपर्यंत कसं काय पोहोचतात त्या, म्हणजे बाजार आहे ना त्यासाठी. मार्केटिंग आ, एजन्सीज आहे. बघा, कोणत्याही धर्मामध्ये ज्यावेळेस बाजाराचा शिरकाव होतो ना, तर बाजार मार्केट बघत असतो. हम्म, बाजार व्हॉल्यूम बघत असतो, किती लोक आहेत, की आपल्याला किती कसं मोठं मार्केट capture मिळेल. केलं. त्यांना त्या धर्माच्या मुळाशी काही संबंध नाही. एखादा जो प्रोफेशनल बाजारू भजन सिंगर आहे, त्याला त्या भक्तीशी काही घेणं देणं तो नाही. फक्त गाणं म्हणतो, फक्त तो गाणं तो म्हणतो. चांगला गायक आहे, चांगला गायक आहे, तो चांगला भक्त भक्त असेल नाही. नाही, भक्त नाही. म्हणजे नसू शकेल किंवा असू शकेल. म्हणजे तो त्याच्या आतमधला जो भाव आहे तो Exactly. महत्वाचा आहे. याच्यामध्ये नेहमी वारंवार ती जी जबाबदारी आहे ती स्वतःवर येते. बाहेर काय घडत आहे याचं महत्व नाहीये, एक्झॅक्टली तुम्ही त्याला कसं रिसीव्ह करता. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, तिथून तुम्ही काय रिसीव्ह करता हे महत्वाचं आहे. तिथे कोणती घटना घडते हे महत्वाचं नाहीये. जसं मी आज सांगतो, खूप गर्दी वगैरे असली तर माझ्या संपर्कात असलेले जे जागरूक भक्त नागरिक आहेत, ते कधीही गर्दीच्या ठिकाणी देवदर्शनाला जाणार नाही. ते काय करतील, कळसाचं दर्शन घेतील, बाहेर कुठेतरी छान ध्यान करतील, त्या भगवंताला आत्मसात करतील आणि परत येतील. तुमची आंतरिक अवस्था कुठे पोहोचते आहे ते महत्वाचं आहे. जर तुमचा आंतरिक प्रामाणिकपणा नसेल, विश्लेषणात्मक बुद्धी नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये गैरसमज तयार झाल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही गोष्टीविषयी. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवता आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती जन्मशतांतरे. तुम्ही खूप मोठे मोठे व्याख्यान देता, पण त्या व्याख्यानांचा संबंध, तो खूप मोठे मोठे सत्संग करता आहात, तो खूप मोठ्या मोठ्या कथा करता आहात, खूप तुमची जी वाणी आहे फार चांगली आहे, लोक प्रभावित होत आहेत, लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो जर लोकांमध्ये ती आतुरता त्यांच्यामध्ये असते. पण हा व्यासपीठावर जो बसलेला आहे त्याला कदाचित त्याचा लाभ होणार नाही. त्याचा जो दृष्टिकोन आहे त्या प्रवचनाकडे, त्या कथेकडे बघण्याचा हा आर्थिक दृष्टिकोन आहे. अर्थप्राप्ती नक्कीच होईल, पण त्याला भक्तीची प्राप्ती होणार नाही. आणि भक्तीची प्राप्ती नसली तर तुमचा संबंध हा बाजारू संबंधच राहतो आणि त्याच्यामुळे सगळ्या आधी व्याधी ज्या काही त्रास आहेत ते जन्माला येतात. जागरूकता जागरूकता आणि जागरूकता. तुम्ही माझा परिचय करून दिला ना, जागृत नाशिक, जागृत भारत, जागृत विश्व. एक्झॅक्टली. भारत सांगतो की जागृत व्हा. मला वाटतं कदाचित म्हणजे पुढचा जो प्रश्न होता तो त्याचं उत्तर तुम्ही अगोदरच दिलं की गैरसमजांचा व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासावर किंवा भक्तीबद्दलच्या त्याच्या समजावर कसा परिणाम होतो, तो अशा पद्धतीने परिणाम होतो की ती व्यक्ती कदाचित त्यात पुढे जाईल, पण भक्ती जी आहे त्याच्यात ती कदाचित पुढे होणार. बरेचदा होतं ना की दुसऱ्याला फसवताना ज्यांनी फसवलं त्याला वाटतं की मी जिंकलो, पण आतमध्ये त्याला हेही जाणवतं की मी हारलो, कारण की पुढच्याला फसवलेलं आहे. आम्ही एक पुस्तक वाचलं होतं, वपू काळेंचं पुस्तक होतं, ते मराठीतले खूप चांगले लेखक. तर वपू सांगे वडिलांची कीर्ती असं नाव होतं त्याचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी वडिलांविषयी काही गोष्टी लिहिल्या होत्या.
तर त्याच्यामध्ये ना त्यांचे वडील मला वाटतं चित्रकार होते. तर नाटक वगैरेसाठी जे पडदे लागतात ना स्वामीजी, तर जसं आता समजा हा एक पडदा आहे असं समजा की आपलं नाटक ह्या गोष्टीवरती आहे आणि पडदा आहे, तर ते पडदे रंगवायचं काम ते करायचं आणि खूप सुंदर चित्रकार होते. तर त्यांना खूप जण फसवायचे म्हणजे कसं की चला चला आपल्याला हे करायचंय नाटक आहे 2 दिवसात तुम्ही पडदा करून द्या. ते करूनही द्यायचे, स्वतःचं दुखणं वगैरे सगळं सोडून ते पडदा वगैरे करायचे आणि पैसे वगैरे कधी कधी राहून जायचे. तर लोक विचारायचे वडिलांना किंवा आसपासचे लोकही म्हणायचे की ते म्हणायचे की अहो तुम्हाला लोक फसवून गेले. तर त्यांचं त्यावरचं म्हणजे उदाहरण फार चांगलं द्यायचे. ते फक्त एवढंच म्हणायचे, ते म्हणायचे की ठीक आहे त्यांनी मला पैसे नाही दिले, पण माझा जो ते करतानाचा जो आनंद आहे तो तर ते नाही घेऊन जाऊ शकले ना, तो तर माझा मलाच मिळाला. मी म्हटलं यार, आता तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना मला ते रिलेट होतंय की जो तुमचा आनंद आहे तो मात्र कोणी फसवू शकत नाही. आणि तुम्ही स्वतःला जर नाही फसवलं तर मग तो आनंद तुमचाच आहे. तुमचाच आनंद आहे. टी.एस. एलियट त्यांची एक कविता आहे द रॉक नावाची, ज्यांच्यावर भारताच्या अध्यात्माचा प्रकाश त्यांच्या जीवनात होता. ते म्हणतात की वेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लाईव्हलीहूड. वपू काळेंच्या वडिलांना जीवन प्राप्त झालं. उपजीविका एवढी महत्वाची नव्हती. लागतच काय हो, पोटाची खळगी फार छोटी आहे, हेच लागत नाही. पण तो जो हसवल्याचा हा आतमध्ये विकार घेऊन गेलेला आहे, तो विचार नाही, तो विकार घेऊन गेलेला आहे. बरोबर. त्याचं जे मन आहे ते विकृत झालेलं आहे आणि यांचं जे मन आहे ते सुसंस्कृत होत आहे आणि सुसंस्कृत होत आहे त्यामुळे त्याच्यातून संस्कृती प्रकट होत आहे. क्या बात आहे. सर, पूर्ण जबाबदारी तुमची आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघता, मला वाटतं परसेप्शन याला म्हणू शकतो आपण, परसेप्शन की हे माझं परसेप्शन आहे, बाकी तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा, पण मी लीन होतो त्याच्यात पूर्ण. लीन होणं मी याच्यामध्ये थोडं म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट करेक्शन, ही परसेप्शन किंवा अँगल हा भाग नाही आहे. तुम्ही मुळाशी कनेक्टेड आहात. मुळाशी कनेक्टेड आहात. त्यामुळे मुळाशी कनेक्टेड असल्यामुळे तुमच्या आतमध्ये जी स्टॅबिलिटी आहे ना, ती स्टॅबिलिटी कोणी हिरावूनच घेऊ शकत नाही. भारताने काय सांगितलं, मुळांकडे लक्ष द्या, फळांकडे लक्ष देऊ नका. बघा मला सांगा की जे पानं धुतल्याने झाड वाढेल काय? नाही. पानांना पाणी घातल्याने झाड वाढेल काय? नाही. मुळांनाच पाणी घालतात. आणि मूळ जे असतात ना खूप गोंडस असतात. मुळांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर मुळांकडे जर योग्य प्रमाणात योग्य प्रकारे लक्ष दिलं तर बाहेर येणारे सगळे परसेप्शन्स वेलकम. त्यामुळे भारतामध्ये नेहमी अनंत काळापासून केवळ पूजा सुरू आहे. पूजेच्या माध्यमातून संस्कृती जन्माला येते आणि पूजेचा अभाव असला तर विकृती जन्माला येते. पूजेचा अभाव झालेला आहे त्यामुळे जगामध्ये विकृती निर्माण होत आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये विकृती आहे, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये विकृती आहे. खूप असं कोणतं क्षेत्र दाखवून द्या की ज्याच्यामध्ये विकृती नाहीये. फक्त प्रॉफिट अँड लॉस मेकिंग नाही तुम्हाला विकृतीकडेच घेऊन जातं. हेनरी फोर्डचं एक वाक्य आहे, ते तर खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते. ते म्हणतात द बिझनेस विच जनरेट्स मिअर मनी इज पुअर बिझनेस. जे वपू काळेंच्या वडिलांना कळलं होतं. इव्हन वपू काळे सुद्धा म्हणायचे की पैसे कमवण्या इतकं मिडिओकर ध्येय दुसरं कुठलं असूच शकत नाही. हे फार मिडिओकर ध्येय आहे. अहो तुम्ही पाया हरवून बसलेले आहात. म्हणजे दिखावा आहे पण त्याच्या आतमध्ये काहीच नाही. फुलं आहे, फुलांचे फोटो छान येत आहेत पण त्याला सुगंध नाही. ते कागदी फुलं असल्यासारखे दिसायला छान आहे पण बाकी आतमध्ये काहीच नाही. म्हणजे मधमाशी कधी अशा फुलांवर नाही बसणार. तुम्ही किती चांगला रंग द्या ते वासन येतं. मधमाशीचा गुणधर्म आहे ते गुणग्राहिता. तो गुणच नाहीये त्याच्यामध्ये, सुगंधच नाहीये, जाणारच नाही. आता भक्ती आणि जे आपलं दैनंदिन जीवन आहे म्हणजे आपलं लाईफ चालू आहे, तर असं म्हणतो की आपण एक सामान्य समज असं पण आहे की भक्तीसाठी दैनंदिन जीवनाचा त्याग करावा लागतो. मागाशीच तुम्ही सांगितलं की तसं काही दोन्ही नाहीच आहे. तर आधुनिक व्यस्त जीवनशैली भक्तीशी कसं जोडल्या जाऊ शकतं? मला वाटतं तुम्ही त्याचं उत्तर मागाशी दिलेलं आहे, पण तरी एकदा परत थोडक्यात. मध्यकालीन संत परंपरा पूर्ण प्रोफेशनल संत परंपरा होती. संत तुकाराम महाराजांचं स्वतःच हे होतं, मला वाटतं दुकान होतं, सावकार होते ते, सावकार दुकान होतं त्यांचं, सगळे प्रोफेशनल होते आणि त्यांचं संतत्व सुद्धा त्या नावानेच ओळखलं जातं. गोरा कुंभार म्हणजे त्यांचा पॉटरीचा बिझनेस असेल. याच्या पलीकडे काय उदाहरणं पाहिजेत अजून की
ती गोष्ट तुम्ही मनापासून करा आणि तो तुम्हाला बाकीच्या गोष्टींची गरजच लागणार नाही. असा विचार नाही केला स्वामीजी की गोरा कुंभार, खरंच नाही विचार केला. व्हॉट इज अ बिझनेस? आता तुम्ही बोलल्यानंतर म्हणजे आपण त्यांना इतकं गोरा कुंभार म्हणून ओळखतो की ते संत गोरा कुंभार हे इतकं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बसलेलं आहे बघा, की वेगळं कधी वाटलंच नाही. आता तुम्ही सांगितल्यामुळे तो प्रोफेशन अरे हा संत वेल कनेक्टेड विथ इन्फिनिट, हम्म. मध्ये गोरा, म्हणजे पर्सनॅलिटी, हो 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 आणि वेल कनेक्टेड विथ मार्केट, कुंभार. कुंभार हे त्यांचं प्रोफेशन. प्रोफेशन संत आहे त्यांचं मूळ आहे, तर मुळाशी कनेक्टेड. संत व्हा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल पण संत व्हा, जंत होऊ नका. या शब्दाचं मला विचाराल तुम्ही, संत आणि जंत म्हणजे काय असतं? मी असंच म्हणजे काही बोलायचं नाही. म्हणून बोललेलो नाहीये. संत व्हा, जंत होऊ नका. संत स्थिर असतात, जंत वळवळतात. बरोबर. संत स्थिर असतात, जंत वळवळतात. संत नरहरी सोनार, हो एका बाजूला स्थिरत्व आहे, परमनंट स्टॅबिलिटी, हो स्थिरत्व, आणि दुसऱ्या बाजूला प्रोफेशन. प्रोफेशन आहे. कबीर हँडलूम होतं त्यांचं, जुलाहा. संत कबीर, सेना, संत सेना नावी. संत असेल ना, काहीही सोडायची गरज नाही. इथेच सगळं आहे, फक्त डोळसपणे थोडस बघण्याची गरज आहे. आणि ती दृष्टी म्हणजे ती काय म्हणतात, जी नजर अंधुक झालेली आहे ना, ती स्वच्छ करण्याचं काम तुम्ही करतायत आता. म्हणजे तुम्ही तेजा खूप खूप चांगलं आहे. तर आता असं पण असतं की बऱ्याचदा काय असतं की खरी भक्ती भौतिक संपत्ती आणि यशाशी सुसंगत नाही, असा एक समज आहे. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? की अगदी सुसंगत आहे, अगदी सुसंगत आहे. भारताने अज्ञान सोडून कशाचाही त्याग सांगितलेला नाही. म्हणजे तो कन्फ्युजनचा त्याग करा. म्हणजे वैयक्तिक आनंदाचा पण त्याग करण्याची गरज नाही. कारण तो त्यातही एक प्रश्न होतच माझ्याकडे की वैयक्तिक हे सुख दुःख असतं, वैयक्तिक आनंद नसतं. आनंद कधीही तयार करावा लागत नाही. नाही, तयार नाही करावं लागत. पण आपण नाही काय म्हणत की आता समजून मी परीक्षेत पास झालो, ते सुख दुःख असतं. हा, लहान मुल जे अनुभवतं तो तो आनंद. आनंद आला. बाह्य गोष्टींवर अवलंबून असलेल्या ज्या उत्तेजना निर्माण होतात त्या सुखदुःखाच्या उत्तेजना असतात. त्यालाच थोडस आनंद म्हणण्याचं हे आता माझ्याकडनं म्हणणार. टर्मिनॉलॉजी फार महत्वाची आहे. आनंदासाठी विरुद्धार्थी शब्द नाहीये. सुख दुःख लगेच येतं. सुख दुःख हे जोडी आहे, आनंदासोबत जोडी नाहीये. जोडी नाहीये. हार झाला तर तुम्ही त्याला असं उदासीनता वगैरे म्हणू नाही, शकता, त्याचा पण ते काही विरुद्धार्थी शब्द नाही. आनंद तो एकच आहे. अनायास जो असतो तो आनंद. अनायास, अनाहत असतो, अनआहत. सुख दुःखामध्ये आहत होतो मनुष्य. त्याचं उदाहरण देतो की सुख दुःखेची काय म्हणतात ती उत्तेजना कशी निर्माण होते. कंपॅरिझन मधून ती निर्माण होत असते. बरोबर आहे. कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये कंपॅरिझन असतं. त्यांनी ते घेतलं. लहान मुलामध्ये आनंद अनुभवत असतो कारण की त्याच्यामध्ये काही कंपॅरिझन नाही. लीन, रामकृष्ण स्वतःमध्ये लीन आहे. त्यामुळे बाहेरचे लोक त्यांना ऍक्सेप्ट करतील, रिजेक्ट करतील, हा बाहेरचा प्रश्न. भक्तीविषयी मला खूप सुंदर ओळी आठवत आहेत. जो इस नगरी में रहते हैं उन्हें बावरे बावरे कहते हैं. ही जी प्रेमाची नगरी आहे ना, भक्तीची नगरी आहे. आर्टिस्ट लोक असतात ना, जे कमर्शियल आर्टिस्ट नाही, जे हरवून जातात ते. जसं तुम्ही वपू काळेंच्या वडिलांचं उदाहरण दिलं, तर ते म्हणजे ते संत आहेत. ते हरवून जायचे त्याच्यात. त्यांना फरक नाही पडायचं किती वेळ झालाय आजारी एकदा सुरू केलं. जो इस नगरी में रहते हैं उन्हें बावरे बावरे कहते. त्यांना म्हणत असतील अरे वेडा आहे. हो ना, कारण ते पैसे न देता काही काही म्हणजे असं कसं चालेल, असं चालायचं त्यांचं. आणि मग मला एक गोष्ट सांगा की मग जर समजा मग काय म्हणतो त्याला आपण की जे दुःखी आहेत किंवा जे निराश आहे, मग त्यांनीच भक्तीचा आधार घ्यायला पाहिजे का, की त्यांनीच भक्ती मार्गाकडे जायला पाहिजे का मग चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात भक्तीची भूमिका थोडीशी स्पष्ट केली तर फार बरं. की मग मोबाईल कोणत्याही कंपनीचा असावा, तो चार्जच असला पाहिजे. 2000चा मोबाईल असेल तरीही त्याला चार्जिंगची गरज आहे. एक्झॅक्टली 2 लाखाचा मोबाईल असेल तरीही त्याला चार्जिंगची गरज आहे. सामाजिक प्रतिष्ठा काय आहे याचा आणि भक्तीचा दूरदुरान्वये संबंध नाही. भक्तीची सर्वांनाच गरज आहे. मशीनची किंमत कितीही असेल पण प्रत्येक मशीनला लुब्रिकंटची आवश्यकता आहे. जर मशीन मध्ये लुब्रिकंट नसेल
ऑइलिंग जर नसेल त्या मशीन मध्ये फ्रिक्शन तयार होईल. मनुष्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, टेन्शन जनरेट होईल, फ्रस्ट्रेशन येईल, डिप्रेशन येईल, निरर्थक संघर्ष वाढेल. त्यामुळे भक्ती सर्वांसाठीच आवश्यक आहे. पण भक्ती म्हणजे हायपर सेंटिमेंटलिझम किंवा हायपर इमोशनलिझम, क्षणार्धात खूप ढसाढसा रडणं म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे आतमधली स्थिरता. तुम्हाला ते आतमध्ये जाणवतं. बाहेरची परिस्थिती कितीही विचलित करणारी असली तरी सुद्धा तरी तुम्ही असे स्थिर राहा आणि देवाला प्रार्थना करता की देवा तुझी हीच इच्छा. सरेंडर होता, शरणागत होता आणि शरणागतीमध्ये तुमचा जो एनर्जी लॉस आहे तो झिरो होऊन जातो. कारण की कुठेही विकल्प तयार होत नाही, विक्षेप तयार होत नाही, डिस्ट्रॅक्शन तयार होत नाही. अगोदरचे लोक बघा, देवाची इच्छा विद्या ददाती विनय, एक विनय निर्माण होतो आणि विनय आतमध्ये ॲरोगन्सची हीट तयार होत नाही ना. ज्यावेळेस हीट तयार होते ना, तुमच्या जीवनामधले जे काही पोषक घटक आहेत ना ते नष्ट होतात. पुरामध्ये मोठमोठे झाडं वाहून जातात पण लवाळ राहतं. कारण ते तसं जसं माधुर्य आहे, माधुर्य मधुरता जी आहे त्याच्यामुळे तुमचं जे जीवन आहे ना ते वाकेल पण तुटणार नाही. क्या बात आहे. ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा एपिसोड इथे थांबूयात आणि पुढचा जो एपिसोड असणार आहे तो असेल की आता आपण भक्तीविषयी बोलतोय, समज गैरसमज या विषयी सुद्धा बोललो आणि आता स्वामीजींचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये की आपली भक्ती जी आहे ती बळकट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दैनंदिन लाईफ मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या म्हणजे ही गोष्ट होऊ शकेल. सो आता इथेच थांबतो आम्ही. तुम्ही बघत आहात व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून आणि आपल्या शोचं नाव आहे डिव्हाइन पाथवेज आणि मी राहुल. आता स्वामीजींसोबत आपला निरोप घेतो. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.